नमस्कार. मी जयंत हिरालाल पाटील, रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया त्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघत आहे. रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया हे नेमकं काय आहे हे मी आता सविस्तर तुमच्यासमोर मांडत आहे. आज जर समाजात बघितलं तर आपल्या या समाजामध्ये खेड्यागावात जर आपण खेडेगावाची परिस्थिती बघायचं म्हटलं तर बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न सतावत आहे. बेरोजगारी या प्रश्नाला मात देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आता पुढच्या युगामध्ये जर कोणतं मोठं महायुद्ध होणार असेल तर बेरोजगारीचं महायुद्ध होणार आहे. आणि आता आपण असं ऐकतोय की शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बऱ्याचशा आत्महत्या समोर येत आहेत. पण भविष्यात तसं होणार नाही. तरुण आत्महत्या नाही करणार, तरुण समोरच्याला मारणार. तर ह्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता एक सोल्युशन म्हणजे बेरोजगारीवर एक मात करण्यासाठीचं एक साधन असलं पाहिजे. साधन म्हणजे काय? तर साधन महत्त्वाचा भाग काय? मराठी माणूस आज विस्कटलेला असल्यामुळे जो थोडा समाज आहे, छोटासा समाज आहे, समाजाचं मी नाव काही घेऊ इच्छित नाही, पण त्या थोडासा समाज आज व्यापक आर्थिक संपन्न झालेला आहे. आणि आपला मोठा समाज, मराठी समाज, हा दिवसेंदिवस त्याची सातबारे कोरे होत चालले. त्या सातबाऱ्याचा कोरा होतोय, त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. मग सर्वात महत्त्वाचा भाग असेल, जर तुम्हाला आर्थिक सक्षम व्हायचं असेल, तो म्हणजे संघटन. मग संघटनातून काय करायचं आहे? तर आपल्याला व्यावसायिक लोकांचं संघटन तयार करायचं आहे. खेड्यापाड्यात असलेल्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या सुप्त गुणांचा वाव देण्यासाठी प्रत्येकाचा आज एक सुप्त गुण आहे. मराठी माणूस असा आहे जो तिथे लात मारेल तिथे पाणी काढेल. फक्त त्याला गरज आहे ती म्हणजे प्रबोधनाची. त्या प्रबोधनानंतर गरज आहे त्याला एक प्रॉपर वेची, प्रॉपर एक प्लॅटफॉर्मची. तो प्लॅटफॉर्म देण्याकरता रूरल चेंबर ऑफ कॉमर्स आज महत्त्वाचं काम करणार आहे. तर काम कसं होणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याला काय करायचं आहे? रूरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून खेड्यातील आता आज रोजी छोटे मोठे व्यवसाय जे आज आपले मराठी बांधव करत आहेत त्या सर्व व्यावसायिकांना एकत्र संघटित करायचं आहे. संघटित करत असताना जे व्यावसायिक आता सध्या छोटे आहेत त्यांना आपण मोठे कसं करू आणि जे व्यावसायिक नाहीत त्यांना व्यावसायिक कसं करू याच्यावर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जाणार आहेत, प्रबोधन केले जाणार आहे, प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि एवढंच नाही तर आज रोजी समजा आपल्याला काही फळं विकण्यासाठी आपला मराठी युग तयार झालेला आहे. आता मराठी युगाची परिस्थिती बदलली आहे. नोकरीच्या शोधात तो जाण्यापेक्षा तो आता व्यवसाय बघतोय. पण व्यवसाय काय करावा हा मोठा प्रश्नचिन्ह त्याला भेडसावत आहे. तर ह्या व्यवसाय करण्यासाठी त्याला व्यापक व्यासपीठ देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आज जर त्याने समजा काही फ्रूटचा व्यवसाय करायचा म्हटला तर फ्रूटचा व्यवसाय करण्यासाठी त्याच्यासमोर साधन नाही आहे. साधन नसल्यामुळे काही विशिष्ट समाज आहेत त्या समाजाने त्याची मोनोपॉली त्या व्यवसायात करून ठेवलेली आहे. ती मोनोपॉली तोडण्यासाठी, ती साखळी तोडण्यासाठी आपली मराठी बांधवाची साखळी तयार करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आम्हाला आपल्याला संत्रा घ्यायचा असेल तर मोठे संत्र्याचे जे शेती आहे ती आपल्या मराठ्यांची आहे, मराठी माणसांची आहे. मराठी माणसाला मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण एक यंत्रणा तयार करतोय. ती यंत्रणा म्हणजे काय? तर सर्वात आधी आपण एक राज्य कार्यकारिणी तयार झालीच आहे. राज्य कार्यकारिणी 2018 आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 2018 मान्य श्री अतुल दादा गोईकळकर यांनी ही संकल्पना समोर आणली. आणि अतुल दादा गोईकळकर हे आपले राष्ट्रीय अध्यक्ष असून या संघटनेसाठी ते अथक परिश्रम करत आहेत. त्यांचा प्रयत्न काय आहे की जशी राज्याची बॉडी आहे त्याप्रमाणे जिल्ह्याची बॉडी राहील, जिल्ह्याच्या बॉडीनंतर तालुक्याची बॉडी राहील आणि तालुक्याच्या बॉडीनंतर आपली ग्रामीण भागातली क्लस्टर ज्याला म्हणू आपण मुख्य बाजाराचं गाव आहे त्याची एक बॉडी राहील. या बॉडीमध्ये काय राहणार आहे तर ह्या बॉडीतून आपण आपले जे बॉडी मेंबर्स आहेत ते आपले व्यापारी राहतील. त्या व्यापारी म्हणजे काय की खेड्यागावात जे पिकतं आहे त्याला राष्ट्रीय व्यासपीठ देण्याकरता एक मार्ग साखळी म्हणजे ही आपली राहणार आहे. दुसरी गोष्ट जे नॅशनल लेवलला येतं आहे, इम्पोर्ट होत आहे, ते खालच्या लेवलपर्यंतच्या माणसाला त्याची डीलरशिप मिळावी याच्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्याच्याकरता ही साखळी कामात पडणार आहे. या साखळीच्या माध्यमातून तुम्हाला हमखास बेरोजगारीवर मात करता येणार आहे. महत्त्वाचा भाग आहे आपलं संघटन. तर संघटनाची एक सुरुवात या रूरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आणि यात फक्त संघटनच नाही तर याच्यामध्ये मोठमोठे IAS ऑफिसर आज रिटायर्ड झाले आहेत, ज्यांची आर्थिक म्हणजे पैसा कमवण्याची जी इच्छा आहे ती संपली आहे. आता सामाजिक कार्यासाठी ते उतरले आहेत, आपल्या बांधवांसाठी ते काम करत आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही संघटित व्हा, तुम्हाला प्लॅटफॉर्म देण्याकरता आम्ही काम करतो. शासकीय बऱ्याचशा योजना असतात पण मराठी माणसापर्यंत पोहोचत नाही.
त्या योजना पोहोचण्याचं सोपं साधन आधी आपलं होणार आहे. उदाहरणार्थ राज्यस्तरावरून आम्हाला ट्रेनिंग मिळेल, जिल्ह्याला ट्रेनिंग मिळाल्यानंतर खाली आम्ही तालुक्याला ट्रेनिंग देऊ, तालुक्यावाले क्लस्टरला देतील आणि क्लस्टरवाले गावात देतील. म्हणजेच काय, कोणतीही योजना असेल ती योजना विदिन 2 days आपल्या खालच्या लेवलपर्यंत पोहोचायला मदत होईल. एकदा की योजना तुमच्यासमोर आली की तुम्ही त्याचा भाग होऊ शकता आणि तुमची आर्थिक पाठबळ सक्षम होण्याकरता खूप मोठी मदत होईल. अशा स्वरूपात आपल्या ग्रामीण भागाचं भवितव्य वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत जे झाल्यात संघर्ष करण्यासाठी झाल्यात संघटना ही एकमेव संघटना राहणार आहे जी रोजगाराकरता काम करणार आहे, रोजगार उपलब्धीकरता काम करणार आहे. आणि अशा या रोजगार उपलब्धीच्या संघटनेत आपण सहभागी व्हावं आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा अशी माझी नम्र विनंती. परत एकदा जयंती लालाल पाटील, जिल्हाध्यक्ष रूरल चेंबर ऑफ कॉमर्स, सोबतच आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अतुलदादा भुईकळकर आणि विभागीय कार्याध्यक्ष जे आमचे सहकारी आहेत प्रवीणदादा पाटील, हे सर्व मिळून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि पोहोचणार आहोत. तुमच्या सहकार्याची आणि सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. कृपया आपण या संघटनेत यावं आणि स्वतःचा डेव्हलपमेंट करून घ्यावं अशी नम्र विनंती. धन्यवाद.